नमस्कार मित्रांनो, मी खाऊबली. मित्रांनो, आज आपण आलो नेरूळ स्टेशनच्या समोर, थेट मॉन्टिनिक्सच्या समोर. ओके, तिथे आपण एक युनिक कॉन्सेप्ट पाहिला आहे, रबडी हाऊस नावाचा. तर तुम्हाला तर माहिती आहे, आता सध्या गरमी भरपूर चालू आहे. ओके, आणि असा रबडीचा कॉन्सेप्ट मी पहिल्यांदाच स्ट्रीटवर पाहिला आहे. तर चला जाणून घ्या यांच्या ओनरकडून की यांना एक कॉन्सेप्ट कसं सुचलं ते. तुमचं नाव काय दादा? आशिष पाटील. आशिष. आणि तुमचं? निखिल. तर आशिष, मला सांगा तुमच्याकडे किती प्रकारचे रबडी आहेत? मित्र, माझ्याकडे 15 प्रकारचे रबडी आहेत. अच्छा. 9 बेसिक आहेत आणि 7 प्रीमियम रबडी माझ्याकडे आहेत. प्रीमियम म्हणजे? प्रीमियम मध्ये कस्टमाइज करून देतो आपण. अमेरिकन ड्रायफ्रुट्स आहे, चॉकोचिप्स आहे, किटकॅट आहे, ओरिओ आहे, मिक्स रबडी आहे. तर आशिष, मला सांग, हा रबडीचा कॉन्सेप्ट तुला कसा सुचला? तुम्ही बघा ना, स्ट्रीट फूड कुठे फिरायला जाल, तुम्हाला की रबडी कॉन्सेप्ट कोणा कुठे दिसणार नाही. अच्छा. हॉटेलमध्ये जाल, तुम्हाला ते भेटणार. हा, बरोबर आहे, रबडी हॉटेलमध्ये युजली भेटते. स्ट्रीट साईडला आपण एक युनिक कॉन्सेप्ट घेऊन आणलेला आहे. ओके. स्ट्रीट फूडमध्ये रबडी, त्याच्यातून आपले कॉस्ट्यूम खूप एकदम रिजनेबल ठेवलेले आहे. हाफ आणि फुल असं कॉन्सेप्ट ठेवलेला आहे. अच्छा. आपला आपण 40 ठेवलेले आहे, फुल असे त्याचा हिशोब बघा. आपला तुम्हाला 80 to 90 ग्रॅम आणि फुलला 170 to 180 ग्रॅमच्या आसपासची रबडी येते आपल्याकडे. अच्छा अच्छा. आणि आपली रबडीमध्ये खूप अशा व्हरायटी आपल्याकडे. ओके ओके. व्हरायटीज म्हणजे काय काय आहेत? आपल्याकडे सीताफळ रबडी आहे, मँगो आहे, फ्रूट आहे, रसमलाई, खवा, बटरस्कॉच, पायनॅपल, स्ट्रॉबेरी, खूप साऱ्या व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. या सीताफळ आणि तुम्ही फ्लेवरची नावं घेतली, ह्याच्यामध्ये फक्त ॲसेन्स आहेत की ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली नाही, सीताफळचा ऍक्च्युअली सीताफळ पल्प आहे. हो का? पल्प असतो? पल्प असतो. ये वाला कौन सा है? मँगो. सगळं पल्प आहे सीताफळचं. अच्छा अच्छा. म्हणजे नॅचरल. मित्रांनो, बघू शकता, नॅचरल सीताफळ टाकलेले त्याच्यामध्ये, आणि यांनी जी फ्लेवरची नावं घेतली आहे त्याच्यामध्ये नॅचरल फ्रूट्स पडतात. खरंच अमेझिंग कॉन्सेप्ट आहे. जर तुम्ही नवी मुंबईमध्ये राहत आहात मित्रांनो, बघा, रबडी तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जर खाल्ली, तुम्हाला कमीत कमी 180 किंवा 190 रुपयाला पडेल. इथे फक्त 70 रुपयाला तुम्हाला रबडी भेटेल. रिफ्रेशिंग अशा भर उन्हाळ्यामध्ये तुम्ही मस्त थंड रबडीचा आस्वाद घेऊ शकता. आणि अशी टायमिंग काय सांगू शकतोस का? टायमिंग आपला इव्हिनिंगला फक्त असते, 6 to नाईटला 11:30-12च्या आसपास. अच्छा अच्छा. म्हणजे हे किती दिवस झाले चालू होण्याचं? युजली मला इथे नेरूळला 1 month झालेला आहे. आपली अजून एक गाडी सेम कार्ड फूड कार्ड आहे, उलव्याला आहे. अच्छा, उलव्याला पण आहे? उलव्याला पण आहे, त्याला एक 1 year कंप्लीट झालेला आहे. हार्दिक अभिनंदन. आशिष, तुम्हाला दाखवू इच्छितो की तुझ्याकडे कुठले कुठले फ्लेवर आहेत? प्लीज. ही आपली आहे नॉर्मल प्लेन खवा रबडी. खवा रबडी. ओके. ही आहे आपली मँगो रबडी. ही आपली फ्रूट्स रबडी. मला फ्रूटचे चंक्स पण दिसतील बघा. त्याच्यामध्ये किती प्रकारचे फ्रूट जातात त्याच्यात? सफरचंद, आपला ऍपल असतो, ग्रेप्स असतात, ट्युटी फ्रूट असतो. ही आहे आपली बटरस्कॉच रबडी. अच्छा. ही आहे गुलकंद रबडी. याच्यात तुम्हाला टोटल दिसतील रोज पेटल्स. जे आहे ते रोज पेटल्स आहेत. ही आहे पायनॅपल रबडी आपली. ही आहे आपली सीताफळ रबडी. याच्यात तुम्हाला पण सीताफळची चंक्स दिसून येतील. हे आहे आपले सीताफळची चंक्स. ही आपली 8वी रबडी, रसमलाई रबडी. मला एखादी तुझी रबडी देऊ शकतोस का? चव करायला पाहिजे. देतो ना. सीताफळ रबडी. मित्रांनो, बघू शकता, मी यांची सीताफळ रबडी घेतली आहे. तुम्हाला मी यातले चंक्स दाखवतो सीताफळचे. हे बघा मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जाल, तुम्हाला युजली ॲसेन्स फक्त टाकला जातो किंवा ते लोक पल्प टाकतात, पण याच्यामध्ये ऍक्च्युली सीताफळ टाकलेले आहेत. आता चव करून बघूया कशी आहे. विषय जबरदस्त आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, जर तुम्ही नवी मुंबईमध्ये आहात, नेरूळ भागात आहात, तर आवर्जून ही रबडी ट्राय करा. आता आपण मित्रांनो यांची गुलकंद रबडी ट्राय करणार आहोत. गुलकंद रबडी म्हणजे बघू शकता तुम्ही, गुलाबांचे रोज पॅटर्न्स असे टाकले त्याच्यामध्ये. एक चव करून बघूया. खरंच खूप गोड आहे, म्हणजे खूप थिक अशी रबडी आणि मस्त आहे. आता आपण टेस्ट करणार आहोत यांची प्रीमियम रबडी. प्रीमियम म्हणजे
हे लोक रबडी कस्टमाइज करतात, रेग्युलर नसून कस्टमाइज करतात. आता या लोकांनी कस्टमाइज केली यांची किटकॅट रबडी. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही लेयर, ती चॉकलेट सॉस टाकला आहे. चॉकलेट सॉसवर त्यांनी ऑलरेडी चॉको चिप्स टाकले, त्याच्यावर एक रबडीचे लेयर येते, त्याच्यावर किटकॅट. ही प्रोसेस आहे. अशा फॉर्मने ही रबडी बनवतात, प्रीमियम रबडी. चाकून बघूया. अतिशय जबरदस्त मित्रांनो, शब्द कमी पडत आहेत. सो मित्रांनो, या ठिकाणी आपण ट्राय करत आहोत त्यांची अमेरिकन ड्रायफ्रुट्स. या नुसते ड्रायफ्रुट्स भरभरून टाकलेत बघा. त्याच्यावर चॉको चिप्स आहे, बदाम आहे, काजू आहे, टुटी फ्रुटी आहे. अतिशय उत्कृष्ट आहे चवीला. म्हशीच्या दुधापासून बनलेली रबडी आहे मित्रांनो. रबडी मी बऱ्याच मोठमोठ्या हॉटेलमध्ये खाल्ली आहे. स्ट्रीटवर रबडी पहिल्यांदाच तुमच्यासाठी. हा कॉन्सेप्ट मला वाटतं मुंबईत पण नसेल, नवी मुंबईत पण कुठे नाही आहे. लवकर या मित्रांनो. आपला मराठी मुलगा, हे 2 मराठी मुलं खरंच व्यवसायामध्ये खूप पुढे जात आहेत. यांना अतिशय सपोर्ट करा. ओके, आणि इकडे आलात की रबडीचा आस्वाद नक्की घ्या. धन्यवाद.